महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात वाढवण बंदराची चर्चा सुरू आहे आणि या बंदरामुळे जमिनींचे दरही गगनाला भिडलेत आणि त्यातच पालघरची एक मोठी जागा खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा घाट घातला गेलाय। धक्कादायक म्हणजे या जागेत स्थानिकांनी लावलेल्या झाडांवरही कुऱ्हाड चालवली जाते। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। खासगी कंपनीसाठी प्रशासनाची धावपळ बघा। डहाणू कोळंबी उत्पादन केंद्र खासगी कंपनीला, स्थानिकांनी लावलेल्या झाडांवर बुलडोझर। पालघरच्या वाढवण बंदराजवळची ही विस्तीर्ण जागा, बाडा पोखरण येथे मत्स्य विभागाची 17 ते 18 एकरची ही जमीन। 35 वर्षांपूर्वी इथं कोळंबी वीज उत्पादन प्रकल्प होता, मात्र तो बंद पडला। त्यानंतर या जमिनीची धूप होऊ नये म्हणून स्थानिकांनी इथं हजारो झाडांची लागवड केली। मात्र रायगडच्या एका खासगी कंपनीच्या घशात ही जागा घालण्यासाठी सरकारनं निविदा काढली आहे। इतकंच नाही तर स्थानिकांनी लावलेल्या झाडांचीही कत्तल करण्यात येते। जी काही निविदा दिलेली आहे या निर्मला ऑटो केअरला ही पूर्ण अनधिकृत आहे किंवा बेकायदेशीर आहे। जर निविदा ही रद्द नाही केली तिथे आंदोलन पुकारलं जाईल। तसेच या शासनाचा जर काही फायदा असेल त्याने निविदा काढावी असेल त्यांनी स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घ्यावं, संस्थांना विश्वासात घ्यावं आणि निविदा घेण्यास आमचे स्थानिक इच्छुक आहेत आणि त्या निविदेचं प्रथम प्राधान्य आम्हास मिळावं एवढंच आमची इच्छा आहे। रायगड जिल्ह्यातील निर्मला ऑटो केअर या कंपनीला ही जागा दिल्यानं स्थानिक चांगलेच आक्रमक झालेत। तसेच ही जागा मूळ मालकांना आणि स्थानिकांना द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली। त्यासाठीचे पैसे मोजण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ तयार आहेत। ह्या निविदा ज्या आहेत त्यांना आमचा पूर्ण विरोध आहे। कारण ही जमीन जी आहे ही आम्ही कोळंबी प्रकल्पाला दिली होती आणि तो प्रकल्प काही चालू शकला नाही, आता पुढेही चालू शक्य नाहीये। तर ती त्यांना न देता ही आमच्या मूळ मालकाला आम्हाला परत करावी ही आमची विनंती आहे। ही निविदा एकट्या पालघरसाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात आली आहे। तसेच इथलं एकही झाड तोडलं नसल्याचा दावा प्रशासनानं केलाय। आयुक्त स्तरावरून सदर जागा भाडे तत्वावर देण्यासाठी 3 ते 4 वेळा निविदा काढण्यात आलेल्या होत्या आणि सदर निविदा या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत। तिथे काही झुडपं, काटेरी झुडपं वगैरे वाढलेली होती आणि ती जागा फक्त संबंधित ठेकेदाराने हे केलेली आहे। कुठल्याही प्रकारची झाडांची कत्तल किंवा हे झालेली नाही। वाढवण बंदरामुळे सध्या या भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडलेत। त्यातच ही जागा खासगी कंपनीला देऊ नये म्हणून स्थानिकांनी उपोषणाचा इशारा दिलाय। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।